हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरितांनी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला साडी सांगितली होती ब्लाऊज कट करताना, त्या ब्लाऊजची ही साडी आहे. आणि या साडीला ना चेन्नईवरून आणलेली आहे, केरलावरून. 13,500ची ही साडी आहे. आणि नाही का, दिसायला खूप रिच लुक आहे या साडीचा. फॉल पिकोवरून आलेले आहे आणि क्लायंट न्यायला आज येणार आहेत. आणि मी विसरले होते की बऱ्याच ताईंनी सांगितलेलं ब्लाऊज कटिंगच्या वेळेला या कलरचा ब्लाऊज आहे की ताई ही साडी एवढी महाग आहे तर कशी आहे ती, आणि ब्लाऊज झाल्यानंतर सुद्धा दाखवा. कटोरी ब्लाऊजच्या टिप्स त्या ब्लाऊजमध्ये मी सांगितल्या होत्या. सो ही आहे ती साडी. एवढे पैसे घालून फॉल लावताना कंटाळा येतो बायकांना. 13,500च्या साडीला फॉल लावायचे पैसे जास्त वाटतात. बापरे, म्हटलं काय करायचं. तर खूप सुंदर साड्या आहे, प्युअर सिल्कमध्ये असं तशी आहे. आणि मिस्टरांनी त्यांच्या मिसेससाठी साडी आणलेली आहे. ज्या काही मॅडम आहेत त्यांना एक गिफ्ट भेटलेलं आहे. तर त्यामुळे इतना महंगा साडी कोण लावत आहे, म्हटलं गुपचूप घ्या आणि मोकळ्या व्हा. कंप्लेंट कराल तर पुन्हा गिफ्ट तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यापेक्षा कितीचे आहे काय आहे हे डिस्कस करण्यापेक्षा आणली ना एवढ्या प्रेमाने तर घेऊन द्या. नंतर तुम्हाला ते भाऊ घेऊन येणार नाहीत म्हटलं मग तुम्ही अशा कंप्लेंट केलात तर. आणि हसल्या आणि ब्लाऊज शिवायला दिलं. तर हे आहे ते ब्लाऊज जे की या साडीच्या काठांना मॅच झालेला आहे. बॉर्डरला ब्लाऊज मॅच झालेला आहे. आणि हा नॉर्मल डीप गळा आहे. 9, 9.5चा 9चा असेल, 9.5चा पण नाही आहे. आणि खूप सुंदर असा याचा कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे. तुम्ही पाहू शकता, प्रेस करून वगैरे लावून ठेवलेला आहे. आज उद्या ते न्यायला येतील. आज आल्या तर येतील किंवा उद्या तर नाही आहे, आज येतीलच. सो प्रेस केल्यानंतर ब्लाऊजचा लुक एक खूप सुंदर उठून दिसतो असं मला वाटतं. इन्हान्स होतो आपला जो असा क्वालिटीचा फ्लेवर आहे ना, तो असा इन्हान्स होतो. आपल्या कामाचा क्वालिटी वाढते. आणि हा 38 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. आणि ही कटोरी कशी काढायची, काय काढायची, प्रॉपर अशी फिटिंगला बसणारी कटोरी आहे. पुढे बघा, गळासुद्धा किती शेपमध्ये प्रॉपर आलेला आहे. आणि जी हातशिलाई आहे ना ती तरी अगदी म्हणजे कामाला 4 चांद लावते असं म्हटलं तर मस्तच आहे. असं म्हणजे बघा किती सुंदर दिसतोय हा कपडा, फिनिशिंग दिसतोय या हातशिलाईने. तर तुम्ही सुद्धा असं काम करून पहा, खूप छान आणि खूप सुंदर दिसतं. बऱ्याच ताई मला विचारतात तुम्ही हातशिलाई का करता, हेमिंग का करता, पायपिंग का करत नाही. पायपिंगही करते, पण कोणाची रिक्वायरमेंट असेल जरा तर मला हे काम असं खूप छान वाटतं. दिसायला खूप फिनिशिंग छान दिसतं ब्लाऊज घातल्यानंतर. आणि या ब्लाऊजची ही साडी आहे. सो साडी ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. ब्लाऊज आवडला असेल, साडी आवडली असेल तशी लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.